हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे रस्सम वडा. त्यासाठी मी उडद डाळ 1.5 कप उडद डाळ रात्रभर ओव्हरनाईट भिजत घातलेली आहे. ही मी व्हिडिओ लाईव्ह नव्हती, त्यामुळे व्हिडिओ हा स्क्रिप्ट झाला दाखवण्याचा. ओव्हरनाईट भिजत घातलेली आहे. ती मिक्सरच्या जारला घालून घेतलेली आहे. आता आपण याला फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर एकीकडे मी तूर डाळ भिजत घातलेली आहे, शिजत घातलेली आहे. तर आता चला तर आपण ही डाळ पिसून घेऊया. चांगली फाईन पेस्ट तयार करायची आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले वाटण तयार झालेले आहे. आपली डाळ चांगल्या प्रकारे फाईन पेस्ट तयार केलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची फाईन पेस्ट तयार केलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. मिक्सरच्या जारमध्ये डाळ आहे ती काढून घेऊया, याची फाईन पेस्ट. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व डाळीची पेस्ट तयार केलेली काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट चांगले फेटायचे आहे. इतके फेटायचे आहे की ते बॅटर आपले तरंगू लागेल पाण्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे आहे. बघू शकता आपण हे अशा प्रकारे खूप फेटायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे 2 मिनिट झालेले आहे. आता हे फेटून घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. बघू शकता आपण अशा प्रकारे चवीनुसार मीठ घातलेले आहे. थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि 1 चमचा मी जिरे घालत आहे. आता हे पुन्हा आपल्याला फेटायचे आहे. पुन्हा आपण 2 मिनिट याला चांगले फेटून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर चांगले मी फेटून घेतलेले आहे. एकीकडे तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. तेल चांगले तापून देऊया. आता आपल्याला हात ओला करायचा आहे. अशा प्रकारे हात ओला करायचा आहे आणि पाणी झटकून घालायचे आणि मग नंतर आपल्याला थोडे थोडे असे बॅटर घेऊन आपल्याला याची गोळी, बघू शकता आपण मी थोडेसेच घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन तेलामध्ये सोडायचे आहे. अशा प्रकारे आणि तेल मीडियम हीटवर गरम केलेले आहे, जास्तीचे गरम केलेले नाही. असे लांब लांब काढायचे, नाहीतर एकमेकांना चिटकतील. अशा प्रकारे आता आपण हे आहे ते तळून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळून घेते. त्याच्यावर तेल म्हणून ते आपोआप आकार धरू लागतात.
आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे. हा रस्सम वडा तुम्ही खाल्लात तर मेंदू वड्यापेक्षाही टेस्ट जास्त लागते. हा तुरीची डाळच यासाठी वापरतात. तुरीच्या डाळीमध्ये खूप छान लागतात. कोणी नुसते टॅमॅटोचंही बनवतात रस्सम, चिंचेचंही रस्सम बनवतात. तर आपण ही तुरीच्या डाळीमध्ये बनवणार आहोत. बघा तर फ्रेंड्स, आपले वडे अशा प्रकारे मी तळून काढलेले आहेत, काढत आहे. बघू शकता आपण. अशाच प्रकारे बघू शकता आपण, अशा प्रकारे मी वडे बनवत आहे. तर अशाच प्रकारे सर्व करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व वडे तळून झालेले आहे. काहीचे मी बॅटर ठेवलेले आहे, काही मी एवढे तळून घेतलेले आहे. आता चला तर पुढची तयारी करत आहोत. तर रस्समसाठी तर मी जे मिक्सरचे जार घेतलेले आहे, त्यात 2 हिरव्या मिरच्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत. 10 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे. 1 इंच आलं घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे लसूण घेतलेला आहे. 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे. आता याचे हे बॅटर आपल्याला भरड करून घ्यायचे आहे. यामध्ये कांदाही घालणार आहोत. आपण बारीक तोडून कापून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालत आहे. आता याची भरड तयार करणार आहोत. बघा तर फ्रेंड्स, आता आपण कढाईतले तेल कमी केलेले आहे. आपली भरड तयार झालेली आहे. गॅसची फ्लेम लावून घेऊया. अशा प्रकारे तेल गरमच आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा, पाव चमचा जिरे घालणार आहोत. 1 चमचा मोहरी घालत आहोत. मोहरी चांगली तडतडून देऊया. यात पाव चमचा हिंग घालत आहोत. दोन साबूत मिरची घालत आहोत आणि आपण तयार केलेली भरड घालून घेणार आहोत. बघू शकता आपण अशा प्रकारची मी भरड केलेली आहे. ती घालून घेत आहोत. मिक्स करून घेऊया आणि चांगली त्याला लो फ्लेमवर चांगले भाजून घेऊया. आपले मसाले चांगले भाजले म्हणजे याला खूप छान स्वाद येतो. अशा प्रकारे मसाला चांगला भाजून घेतला तरच याला चांगला स्वाद येतो. आपल्याला मी काही कढीपत्त्याची पानंही घातलेली आहेत. अशा प्रकारे आता हाय फ्लेम केलेली आहे आणि हे चांगले मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही कांदा नसेल खात तर कांदा स्किप करू शकता. अशा प्रकारे आपण आता वास येऊ लागलेला आहे. खूप छानसा वास येतोय. आता यामध्ये घालणार आहोत टमॅटो. मी बारीक 2 मोठे टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे. अशा प्रकारे आता हे टमॅटो घालून घेऊया.
मिक्स करूया. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे. मी डाळीमध्ये मीठ घातलेले आहे, त्यामुळे मला बेताचेच मीठ घालायचे आहे. आता यावर झाकण ठेवून टोमॅटो विरघळेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आपला 2 मिनिट झालेले आहे. आता आपण चेक करूया. अशा प्रकारे आपल्याला आणखीन टोमॅटो पेस्ट होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचे आहे. मी 2 चमचे पाणी घातलेले आहे. आता हे चांगली पेस्ट होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून शिजवू देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, 2 मिनिट झालेले आहे. आता आपण चेक करूया. तर आपला टमाटर विरघळलेला आहे. काहीसा विरघळलेला आहे, काहीसा होत आहे. आता यामध्ये काही स्पायसेस टाकूया. 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा धने पावडर, सांबार मसाला 1 पावडर आणि पाव चमचा हळद पावडर. मी डाळीमध्ये पण हळद घातलेली आहे, थोडेसे मीठही घातलेले आहे. तर अशा प्रकारे आता आपण याला चांगले मसाले आणि टमाटर चांगले शिजवून देऊया. म्हणजे टमाटर पण विरघळेल आणि मसाले पण चांगले भाजल्या जातील. झाकून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले मसाले छानसे भाजले गेलेले आहेत. टोमॅटो पण चांगला विरघळलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे छानपैकी. आता यात घालणार आहोत गूळ. मी 1 मोठा लिंबा एवढा गूळ घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया. आता यातच घालणार आहोत चिंचेचा कोळ. मी लिंबापेक्षा थोडासा जास्त चिंच घेतलेली आहे. हे घालून घेऊया. मिक्स करूया. आता याला चांगली 1 मोठी वाफ देऊया. म्हणजे आपले गूळ आणि चिंचेचा कोळ जो घातला आहे तो छानपैकी एक्झॉस्ट होईल. 1 मोठी उकळी येऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळ आलेली आहे. मिक्स करूया. आता यामध्ये घालणार आहोत आपण डाळ, तूर डाळ जी उकळून घेतली होती ते घालूया. मी पाणी घालून अशा प्रकारे, रसम हे पातळच असते, त्यामुळे आपल्याला जेवढं हवे तेवढे पाणी घालू शकतो. आपली कन्सिस्टन्सी बॅलन्स होईपर्यंत आपल्याला पाणी घालायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे. आता याला मोठी उकळ येऊन देऊया आणि लो फ्लेमवर दहा मिनिटे आपल्याला उकळवायचे आहे. अशा प्रकारे बघा तर फ्रेंड्स, आपले रसम छानपैकी झालेले आहे. खूप चविष्ट वास येत आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. मिक्स करूया. आपले रसम तयार आहे. गॅसची फ्लेम बंद करूया. आता सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, मी भांड्यामध्ये एका बाउलमध्ये रस्सम काढून घेतलेले आहे. त्यामध्ये आता आपण वडा घालत आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारचा
मी वडा घातलेला आहे. छान दिसत आहेत, तर बघू शकता आपण. अशा प्रकारे मी जवळून दाखवते. खूप छानसे वडे झालेले आहे. रस्सम वडा पण बनलेला आहे. खूप स्वादिष्ट आहे आणि खमंगही आहे. खूप सुवासिक वास येत आहे. अशा प्रकारचा मी रस्सम वडा बनवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि छानशी कमेंट लिहा. तुम्हाला कसा वाटला रस्सम वडा, त्याबद्दल मला काही छोटीशी माहिती द्या. थँक्यू.